परम सत्यम परम सत्यम परम कधी आले असं क्रिया जात मी झालेपणे घडी काहीच न करणे तयाचे नाव पूजणे खुणेचे माझे. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महाग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1178 ओवीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे क्रमयोगी. क्रिया जात मी झालेपणे घडे काहीच न करणे तयाची नाव पूजने खुणेचे माझे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुन, क्रमयोगाची जी सर्व कर्म आहेत ती ब्रह्मरूप असतात. भक्ताची ज्ञानाची जे कर्म आहेत ते असं उगीच करत नाहीत. भगवद अर्पण बुद्धीनं केल्यामुळे ती कर्म सर्व त्यांची ब्रह्मरूप झालेली असतात. आणि म्हणून परमार्थ दृष्टीने जर विचार केला तर त्यांच्याकडून वास्तविक काहीही कर्म घडत नाही. कारण कर्म घडतं केव्हा म्हणावं, जर त्याचं कर्तृत्व आपल्याकडे घेतलं, त्याचा अभिमान आपल्याकडे घेतला तर मग ते कर्म केलं म्हणावं. पण भगवंताला अर्पण करून जर कर्म केलं कोणतंही तर ते कर्म न केल्यास जमा आहे. आणि म्हणून त्या कर्माची बाधा होत नाही. लक्षात ठेवा, जन्म मरण पुन्हा भोगावं लागत नाही. म्हणून कोणतंही कर्म असो ते भगवंताला अर्पण करूनच करावं. काही नाही म्हणतात कृष्णार्पण, कृष्णार्पण. क्रिया कर्म करताना प्रत्येक घासाला काही कृष्णार्पण नाही. कृष्ण कृष्ण राम राम शिव शिव जरी म्हटलं, कोणतंही जे आवडतं ते नाव घेतलं तरी ते भगवंताला अर्पण होतं. आणि भगवंताला अर्पण झाल्यानंतर मग तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागू नेदू पाप पुण्य अंगा. कोणतंही कर्म असो ते जर भगवत अर्पण बुद्धीनं केलं तर आपल्याला त्याची कुठलीही बाधा होत नाही आणि त्याचं सुखदुःखाधिक पाप पुण्याधिक फल प्राप्त होत नाही आणि ते भोगावंही लागत नाही. अर्थात भगवंताला अर्पण करून कर्म करणं म्हणजेच ती भगवंताची पूजा आहे. वेगळी पूजा करण्याची गरज नाही. देवाला अर्पण करून कोणतंही केलं की ती पूजाच आहे. म्हणून करितया हे ओजा तेन करणे हेची कपिध्वजा, निफजे तिया महापूजा पूजितो माते. लक्षात ठेवा,
मीराबाईला विष दिलं की बाधा झाली का? विष लक्षात ठेवा. विष का प्याला राजाजीने भेजा, पिवत पिवत मीरा हाशी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. ते विष सुद्धा अमृत झालं. विष काय झालं? अमृत झालं. लक्षात पहा केवढं सामर्थ्य आहे नामामध्ये. त्या नामाच्या सामर्थ्याने विष अशा प्रकारे अमृत झालं. आमची एक आत्या होती. आत्या ती बाल विधवा होती आणि ती आळंदी पंढरीच्या पायी चालत वाऱ्या करत असे. महिन्याला एका एकादशीला आळंद आणि एका एकादशीला पंढरी. तिच्या घरी खूप गडगंज श्रीमंती होती त्यांच्या घरची. मग तिनं वाटा मागितला. त्याच्यामध्ये ते सगळे देवालाच अर्पण करते ना. त्या रुपये आणायचे देवाला स्नान घालायचे त्याच पैसे असे करत होत्या. त्यांना 3 वेळेस त्या घरच्या सासरच्या लोकांनी विष घातलं. 3 वेळेस विष घातलं. पण विष त्यांना बाधलं? हो, बाधलं नाही. लक्षात ठेवा. इतकं त्या नामामध्ये सामर्थ्य आहे. अखंड नामस्मरण, गाथा पाठ, ज्ञानेश्वरी पाठ. भयंकर असा त्या महान भक्त होता. आणि जाता जाता बार्शीला त्यांची समाधी आहे भगवंताच्या मंदिरामध्ये. तिथं पंढरपूरला जात असताना त्या भगवान मंदिरामध्ये त्या अशा बसल्या. संध्याकाळचा हरिपाठ केला आणि तसाच देह ठेवला त्या भगवान मंदिरामध्ये. तेव्हा मी का सांगतोय लक्षात ठेवा की नामामध्ये काय नोहे केले, एका चिंतिता विठ्ठले. सकळ साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार. सो नामामध्ये भयंकर सामर्थ्य. लक्षात काय? तेव्हा अशा प्रकारे खूप अनुभव सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. पण जाऊ द्या. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की भगवंताच्या चिंतनाने आपल्याला कर्माची बाधा होत नाही. म्हणून ते कर्म म्हणजे त्या पूजाच आहे ती भगवंताची. म्हणून करितया हे ओजा, ते न करणे हेची कपिध्वजा. निफजे तिया महापूजा, पूजितो माते. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना एक महत्वाचा भाग लक्षात ठेव. व्यावहारिक दृष्टीने जर विचार केला तर क्रमयोगी जो आहे तो श्रद्धेनं शास्त्रयुक्त पद्धतीनं नित्य नैमित्तिक कर्म तो करतो. प्रतिमा पूजन, पंचमहायज्ञादी कर्म ही तो करतो. पण हे सर्व कर्म करत असताना त्याची दृष्टी परमात्म्याच्या ठिकाणी. करणे हेची कपिध्वजा, निफजेत या महापूजा, पूजितो माते. कारण कुठलंही कर्म करत असताना आपल्याला कल्पना आहे गोपिकांची. मन हे गोविंदी देह काम करी. त्यांना संसार नव्हता असं नाही. मुलं बाळ सर्व प्रपंच होतं. पण त्यांचं जे कर्म होतं लक्षात ठेवा, त्यांची जी वृत्ती होती
ती भगवंताच्या जवळ असेल. म्हणून त्यांची कामं सगळी अस्ताव्यस्त होत होते. पद्धतशीर त्यांची कामं कधी होतच नव्हते. उलटे सुलटे कसे व्हायचे. दंत धावनाचा मुखा माझी हात, वाद्य वाजती न ऐके जन्मात, करी श्रवण श्रीकृष्ण वेणुगीत, स्वामी तुकयाचा पुरवी मनोरथ, ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी. त्यांची कामं सगळी अस्ताव्यस्त. पायातले गळ्यात, गळ्यातले कानात, अशी त्यांची स्थिती होती. देहभान नाहीच. व्यवहार संसार तर होता, मुलं बाळ होती, पण तोंडात जर बोट असेल, दात घासत असते, आणि भगवंताच्या बासरीचा आवाज ऐकला की ते तोंड व्हायचं तसंच राहिलं, आणि तसंच बोट घेऊन तिकडं. कोणतीही गोष्ट त्यांची अशी असायची. म्हणून गोपिका आज 5000 वर्ष होऊन गेले तरी त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी ओ. त्यांची कीर्ती पुराणामध्ये गायल्या जाते. म्हणून म्हटलं या ठिकाणी कुठलंही कर्म असो, मग ते प्रतिमा पूजन असेल, नित्यकर्म असेल, नैमित्तिक कर्म असेल, पंचमहायज्ञाची कर्म असतील, ते सर्व कर्म करत असताना वृत्ती मात्र भगवंताच्या ठिकाणी असल्यामुळे, आत्मदृष्टी असल्यामुळे त्यांची कर्म हे एक महापूजाच होती. महापूजा. त्यांना वेगळी पूजा करण्याची आवश्यकता नाही आहे. असं ते भक्ताचं, ज्ञानाचं कर्म. एवं तो बोले ते स्तवन. पाहता काय सांगतात भगवान. तो देखे ते दर्शन, अद्वया मज गमन तो चाले तेच. तो बोले ते स्तवन. तो काही जरी बोलला तर ती भगवंताची स्तुतीच. कारण काही बोलतात का, काही बोलणारे नसतात, ते लक्षात ठेवा. पण त्यांचं बोलणं म्हणजे भगवंताची स्तुती आहे. ते काही पाहतात का नाही, त्यांचं पाहणं म्हणजे भगवंताचं दर्शन आहे. त्यांनी कुणीकडे पाहिलं तर त्यांना काय दिसायचं? देव. आपण कुणीकडे पाहिलं तर काय दिसतं आपल्याला? जग दिसतं. काय दिसतं? आपण काही बोललो तरी आपलं बोलणंच तसं काय. हो, एक तर बोलायचं तर चांगलंच, आणि ते बोलणं म्हणजे भगवंताचं स्तवनच आहे, स्तुती आहे. असे ज्ञानी भक्तांची कामं आहेत, लक्षात ठेवा. अद्वया मज गमन तो चाले तेच. तो चालला तरी ती यात्राच आहे. तो चालतो ती यात्रा, बोलतो ते भजन, करतो ती पूजा. असं असतं ज्ञानी महात्म्याचं. तो करी ते तुली पूजा, तो कल्पितो जप माझा, तो असे तीची कपिध्वजा समाधी माझी. तो करी ती तुली पूजा. तो जे करील ती माझी पूजाच. त्या महात्म्याने काहीही केलं तरी भगवंताची पूजाच. तो कल्पितो जप माझा. त्याने आपल्या मनामध्ये कोणताही संकल्प केला तरी तो माझा जप आहे. भगवान सांगतो, तो असे तेची कपिध्वजा समाधी माझी. आणि ज्या स्थितीमध्ये आहे तो, ती समाधीच आहे भगवंताची.
महात्म्याची. ज्या स्थितीमध्ये आहे ती माझी समाधी आहे असं भगवान त्या भक्ताचं वर्णन करतायत. जैसे कनकेशी काकणे आशिजे अनन्यपणे तो भक्तियोगे तेणे मजसी तैसा. जैसे कनकेशी काकणे, काकण म्हणजे पाटल्या बांगड्या सोन्याच्या जे आहेत, बिलवर असतील, वाख्या असतील, तोरडी असतील, कडी असतील, ही सोन्याची जशी सोन्याच्या ठिकाणीच असतात. ते सोन्याचे दागिने सोन्याशी अनन्य असतात, सोन्याशी एकरूप असतात. तसा क्रमयोगी जो आहे तो ज्ञान लक्षण भक्तीच्या मुळे तो माझ्याशी एकरूप झालेला आहे. त्याची वृत्ती माझ्याशी एकरूप झालेली आहे. त्याचे बोलणं, त्याचं चालणं, त्याचे कर्म हे सर्व माझ्या करताच आहे. उदकी कल्लोळ कापुरी परिमळ रत्नी उजाळ अनन्य जैसा. जसं पाण्यातल्या लाटा पाण्याशी एकरूप असतात. उदकी कल्लोळ म्हणजे लाटा त्या पाण्याशी एकरूप असतात. कापुरी परिमळ, कापराचा सुगंध आणि कापूर हे दोन्ही एकरूपच आहेत, ते वेगळे नाही आहेत. लक्षात ठेवा. रत्नी उजाळ अनन्य जैसा. रत्न आणि रत्नाची कांती हे एकरूपच आहे. सूर्य वेगळा, किरण वेगळे, चंद्र वेगळा, चांदणे वेगळं, अशातला भाग नाही. लक्षात ठेवा. हे सगळे एकमेकाशी अनन्य असतात. त्याप्रमाणे भक्त आणि देव हे भगवंताशी अनन्य असल्यामुळे भक्त वेगळा नाहीच आहे. किंबहुना तंतुसी पट का मृत्तिकेशी घट तैसा तो एकवट मजसी माझा. किंबहुना तंतुसी पट, दोरा आणि वस्त्र, दोऱ्याशिवाय वस्त्र नाही, वस्त्रात शिवाय दोरा नाही. म्हणजे वस्त्रात दोऱ्याशिवाय दुसरं काहीच नाही. नाव वस्त्र आहे फक्त, आहे दोराच. म्हणजे वस्त्र जसं त्या दोऱ्याशी अनन्य असतं. मृत्तिकेशी घट, घट आणि माती दोन आहेत का? घट हा माती रूपाचा आहे. मातीला सोडून घट नाहीये. लक्षात ठेव. तैसा तो एकवट मजसी माझा. तसा भक्त ज्ञानी कोणी असो, क्रमयोगी असेल, नावं वेगळी असतात, पण हे सगळे भगवद्रूप झालेले असतात. कारण भगवंताशिवाय त्यांचं चालणं नाही, बोलणं नाही, खाणं नाही, पिणं नाही, जाणं नाही, येणं नाही, झोपणं नाही, उठणं नाही. भगवंताशिवाय कुठलाच व्यवहार त्यांचा होत नाही. म्हणून जनाबाई दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता. जनाबाईनं गोवऱ्या थापल्या तरी काय म्हणत होते त्या? म्हणून त्या गोवऱ्यातून सुद्धा विठ्ठल विठ्ठल ध्वनी येत होता. अर्जुनाच्या रोमरोमातून भगवंताच्या नामाचा ध्वनी येतो. इतके हे भगवंताशी एकरूप झालेले, इतकं एकरूप व्हावं भगवंताशी. म्हणून म्हटलं या ठिकाणी
या अनन्य सिद्ध भक्ती, या भक्तीला अनन्य सिद्ध भक्ती म्हणतात किंवा अनन्य भक्ती म्हणतात. अनन्य भक्तीचा काय अर्थ आहे? अन्य त्याग अनन्यथा, सगळ्याचा त्याग करून एकच तत्व धरायचं अनन्य म्हणतात. परमात्म्याशिवाय दुसरा विचारच नाही म्हणून त्याला अनन्य म्हटलेलं आहे. ते सतत कधीतरी असताना कधीतरी नसतं असं नाही. आपण कधीतरी करतो कधीतरी नाही, तसं त्यांचं नाही. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, रात्रंदिवस सर्व काम करत असताना सुद्धा. आणि म्हणून भक्त त्याचं नाव आहे. इतका तो भगवंताशी अनन्य झालेला असतो. भगवंताशिवाय कुठल्याही प्रकारचा व्यवहार त्याचा होत नाही. सर्व भगवत चिंतनानेच सर्व होतं. म्हणून म्हटलं या ठिकाणी या अनन्य सिद्धा भक्ती, ही अनन्य भक्ती आहे. या अघवाची दृश्य जाती, या भक्तीनं सर्व जे दृश्य आहे, सर्व जे दिसणार आहे ते त्यांना आत्मरूपाने म्हणा की भगवत रूपानेच दिसतं. त्यांना दुसरं काही दिसतच नाही. हरी वाचुनी तुझे नाही, जिकडे पाहावे तिकडे पाही. त्यांना एक भगवान 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 सर्व ठिकाणी. सर्वात भगवानच पाहतात. मुलं असो, पत्नी असो, माणसं कोणीही असो, त्यांच्यात ते भगवान पाहतात. नव्हे त्यांच्यात त्यांना भगवानच दिसतो, दुसरं काही दिसतच नाही. म्हणून तर म्हटलं अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके, जाईन गे माई तया पंढरपुरा. अवघाची संसार सुखाचा करीन. त्यांचा सर्व प्रपंच सुखरूप झालेला आहे. कारण भगवंताशिवाय त्यांचा कुठलाही व्यवहार नाही. म्हणून तिन्ही अवस्थांचे निद्वारे उपाधी उपहिताकारे भावा भावरूप स्फुरे दृश्य जे. तिन्ही अवस्थांचे द्वारे, तिन्ही अवस्था कोणत्या आहेत? स्वप्न, जागृती, झोप, स्वप्न, या तीन अवस्था आहेत. तिन्ही अवस्थांचे द्वारे उपाधी उपहिताकारे, या तिन्ही अवस्थेच्या द्वारा स्थूल असेल, सूक्ष्म असेल, कारण असेल, या तिन्ही देहाच्या ज्या उपाधी आहेत त्या उपाधीच्या आकाराने आणि विश्व, तेजस आणि प्राज्ञ या तिन्ही सोपाधिक चैतन्याच्या रूपाने, घटपटाधिक या भावरूपाने, वंध्यापुत्राधिकांचं, जसं वंध्यापुत्रच नाहीये तसं त्यांना हे जगतच जगनोहे अवघा जनार्दन. अशी कुठल्या अवस्थेत असो, नाहीतर मग त्या कुठल्या देहाच्या प्रकारात असो, स्थूल असो, सूक्ष्म असो, कारण असो, सर्व ठिकाणी परमात्म चिंतनाशिवाय दुसरा व्यवहार ओ नाहीये. लक्षात ठेवा, एकच सतत
गोरोबा काकांनी काय केलं? मडके घडत नव्हते का? आणि चिंतन कशाचं होतं? सर्व सावता महाराज काय करत होते? सर्व काम करत होते, पण वृत्ती कुठे होती? हे संत तुम्ही पहा, जनाबाई असेल, सखोबाई असेल, मुक्ताबाई असेल, गोरोबा, सावतोबा, चोखोबा यांच्या रोम रोमामध्ये चोखोबाचं जेव्हा देहावसान झालं, कुठं झालं माहिती ना तुम्हाला? फार दुष्काळ होता त्या काळामध्ये, चोखोबाच्या काळामध्ये. तेव्हा मंगळवेढ्याला गावकोसाचं काम चालू होतं. गावकोस, पूर्वी गावकोस असायचे. आपल्या नगरला फार मोठं गावकोस होतं. 2 माल ट्रक वरून जातील एवढं गावकोस होतं आणि 13 वेशी होत्या. त्यात फक्त आता 2 शिल्लक आहेत काय, आणि वरून माल ट्रक जाईल असं गावकोस होतं. एवढं मोठं असं गावकोस, शत्रूपासून संरक्षण व्हावं याकरता पूर्वी प्रत्येक गावाला गावकोस असायचं. तर ते गावकोसाचं काम चालू होतं. मोठमोठी दगडं त्याला लावत होती भिंतीला, आणि दुर्दैवाची गोष्ट आहे, त्या भिंत निसटली आणि त्या भिंतीखाली हजारो लोक चिरडून गेले. त्यात आमच्या चोखोबाचाही नंबर लागला. कळलं भगवंताला. भगवंताला चैन पडेना. नामदेवाला बोलावलं, नामदेवा अरे चोखोबा गेले, त्या चोखोबाची हाडं तरी घेऊन ये. नामदेवाने सांगितलं, देवा हजारो लोक तिथं चिरून गेले, आता चोखोबाची हाडं कशी काय आणू सांग, कसं मला ते कळतील? काही नाही म्हणले, त्याला खून आहे. म्हणले काय खून आहे? लक्षात मी भजन भक्ती सांगतोय. काय खून आहे? तर म्हटलं तुम्ही हाड घ्यायचं आणि कानाला लावायचं, विठ्ठल विठ्ठल म्हणेल ते चोखोबाच. लक्षात घ्या. अशी अवस्था झाली तरी त्या हाडातून सुद्धा नाही का, तिथं चोखोबाचीच हाडं होती म्हणा. जनाबाईच्या गोवऱ्या सुद्धा, ज्या वस्तूला स्पर्श होतोय, किती त्यांचं चिंतन असेल विचार करा तुम्ही, किती नामस्मरण करत असतील ते. वस्तूला स्पर्श झाला तर त्या वस्तू सुद्धा भगवंताचं चिंतन करत असत. लक्षात ठेवा. असा महिमा. म्हणून तुम्ही करा नित्य, संसार सोडा असं म्हणणं नाही, पण ते करत असताना भगवंताचं नाम मुखात ठेवा आणि करा. नक्की तुमचा संसार सुखरूप झाल्याशिवाय राहणार ओ नाहीये. लक्षात ठेवा. ते हे आघवेची मी दृष्टा, ऐशियात बोधाचा माझी वटा, अनुभवाचा सुभटा, धेंडा तो नाचे. ते हे आघवीची मी दृष्टा, ऐशिया बोधाचा माझी वटा. भगवान सांगतायत, अर्जुना एक लक्षात ठेव, हे सर्व दृश्य जे आहे, दृश्य ते दृष्टा स्वरूपच. दृष्टा कोण आहे? पाहता कोण आहे? पाहणारा. पाहता पाहणे दुरी. पाहणारा कोणामुळे पाहतो आपण? कोणामुळे ऐकतो? कोणामुळे चालतो? कोणामुळे बोलतो? हे सर्व त्या भगवंतामुळेच होतं. लक्षात ठेवा. काय तेव्हा आधुनिक काळातल्या लोकांना ह्या पटत नाहीत गोष्टी. तो भाग सोडून द्या, कारण श्रद्धा नाही ना. हाडं कुठं विठ्ठल विठ्ठल म्हणतात का हो? गौऱ्या कुठे विठ्ठल विठ्ठल म्हणतात. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, एरा गबाळाचे काम नाही. तिथं त्या जातीचं लागतं म्हणजे ते कळत असतं. गबाळाला कसं कळेल काय? म्हणून म्हटलं या ठिकाणी की सर्व हे दृश्य त्यांना भगवत स्वरूपच झालेलं होतं. लक्षात ठेवा. अशा प्रकारे ज्ञानी जो भक्त आहे किंवा क्रमयोगी जो असेल, त्या सर्वांची लक्षणं एकच आहेत. ते सगळे त्यांची लक्षणं या ठिकाणी भगवान अर्जुनाला सांगत आहे. तेव्हा
झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा